नाण्याचं काय चाललंय बघा. नाचून दाखव गाणं. नाच बघ. नांदन नांदन होतं माझं नांदन ना गं त्या गाण्यावर. आणि एक माझी छान मस्त पैकी अशी बघून ॲक्शन वगैरे करते. कशी कशी तिचे व्हिडिओ वाटतात नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. बघा कसं कसं चाललंय है ना. हाय कर बरं. A few moments later, 2,000 years later, one eternity later. तर हाय सर्वांना, कशी काय सगळे. एकदा तुम्हाला माझ्या घराचा मस्त असं व्ह्यू दाखवते. एकदम सगळं मोकळं मोकळं झाले कारण मी जागा मस्तपैकी असं कोबा करून घेतलेला आहे बघ. पूर्ण फुटला होता पूर्ण कोबा. बघितलाच असेल एक व्हिडिओ टाकला होता साहेबांनी भजी बनवताना. पाऊस भरपूर चालू होता, घरात सगळं पाणी 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 झालं होतं. त्याच्यामुळे म्हणलं साहेबांनी हे काय आपल्या भारूच्या मधलं पाण्यामध्ये किचकिच किचकिचमध्ये म्हटलं काय सर्व उठाय बसायचं कसं वाटतं म्हटलं लवकरात कोबा करून घ्या. साहेबांनी घरातलं पण दोन्ही घरातले कोबे करून घेतले आणि बाहेरचं सुद्धा करून घेतलं. बघू शकता दाखवते. मस्त असा कोबा करून घेतलेला आहे. आणि इथनं पुढे आता माझी ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. कशी नाण्याचं काय चाललंय बघा. नाचून दाखव गाणं. नाच बघ. नांदन नांदन होतं माझं नांदन नाच बघ त्या गाण्यावर. आणि एक माझी छान मस्तपैकी अशी बघून ॲक्शन वगैरे करते. कशी कशी तिचे व्हिडिओ वाटतात नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. बघा कसं कसं चाललंय है ना. हाय कर बर. जय भीम सगळ्यांना. सगळ्यांना बाय बाय कर. बाय. अगो घे पी घे राधिकाची पाडशील तिला. पी घे राधिकाची पी घे ग. आणू घे ना ग घे. अयो तर पप्पी घेते तुझी. अयो पी घे चल. अयो झिंग चिकन झिंग चिकन झिंग चिकन झिंग चिकन झिंग. दे जर तिला सोडून ये काकूपाशी. काकूपाशी सोडून ये जावा. बोलत आहे ना तिकडं. तिकडे तिकडे आतमध्ये टाक बाहेर नको. आतल्या साईडला टाक बाहेर अजिबात टाकू नको. ह्याच्यात किती पाणी बसले ह्याच्यामध्ये. हा लात मारतेस. दूध काढून झालं होतं. दूध पिठायचं तेच मी आता चिकन घेत होते. तिकडं मी चालली होती घरी. सकाळ संध्याकाळ अर्धा लिटर दूध घेत असताना पाणी पाजलं.
कोणाला द्यायचं असलं देत नाही मग काही देणार आहेस? आरती दिला बोलू दे ना. तर इथं मी मस्तपैकी टरबूज कापलं आणि मी पण कापला माझ्या मुलांना दिलं आणि साहेबांना दिलं. तर आमचं चालू होतं मग साहेबांना म्हणलं होतं मला ज्वारी काढून द्या, मला पोतं काय खाली घ्यायला येत नाही. साहेबांनी काही ज्वारी त्याची काढून दिलीच नाही. साहेब म्हणत होते की मी तुला देतो काढून येईन, मी काही तिथनं हल्लेच नाही. मी काहीतरी काम करत असेल बहुतेक, या मग तुम्ही पण टरबूज खायला. चला मग आता मस्तपैकी अशी अंडी शिजलेली आहे आणि अंडी सोलून घेत होते. त्यानंतर काढून तर तुम्हाला दाखवणार आहे मी कशी बनवते. तर नक्कीच तुम्ही पुढे व्हिडिओ बघा आणि सांगा कमेंट करून कसं बनवले. तुम्ही पण अशाच प्रकारे बनवता का, नक्की कमेंट करून सांगा. तर इथं मी मस्तपैकी अंडी सोडून घेतली आहे. एक बटाटा त्यासोबत एक बटाटा आणि इथं मसाला त्यानंतर मसाल्याची सुद्धा तयारी करून घेतली आहे. आणि तर कांदा, त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकला आहे आणि थोडीशी जिरे आलं, टाकणार आहे लसूण, वाटताना. खोबरं आणि कांदा आणि कोथिंबीर आणि थोडीशी वरनं जिरे टाकले. तर ह्याचं मी वाटण करून घेणार आहे आणि मस्त अशी फोडणी देणार आहे. एकच नंबर अंड्याचं कालवण होत आहे. मी माझ्या पद्धतीनं बनवलं आहे. तुम्ही पण असंच बनवता आहे, नक्की कमेंट करून सांगा. अजून जेव्हा बरोबर आहे येतच नाही.
कुकरमध्ये घाल. तर इथं झाला माझा सगळा स्वयंपाक तयार. मी आधी ताट वाढलं सासूबाईंना आधी जेवण देऊन आली. त्यानंतर आपला भाडा येऊन थांबला होता. मग त्याच्या सकाळचं होत्या त्या चपात्या दिल्या. त्यानंतर आम्ही सुद्धा जेवण केलं. सगळ्यांनी जेवण करायला या मग तुम्ही पण आमच्या संग जेवण करायला. मस्त असा बेत केला आहे. अंड्याचं कालवण, चपाती आणि भात. अशी माझी रोटी होती नसते. आणि कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग माझा नक्की लाईक आणि सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगा. भांडी वगैरे मस्त सगळं काय झालेलं आहे. हातून पण टाकलेलं आहे. आता मस्तपैकी आता